आपलाही विश्वास वाढेल आणि ती अधिक भरभक्कम होईल असं मला वाटतं. खरंय. आता आपण थोडंसं युद्धाबद्दल बोलूया, कारण युद्ध या युद्धाकडनं त्या युद्धाकडे या युद्धाकडे त्या युद्धाकडे जाऊया. या युद्धामध्ये जरी आपण पूर्णतः उतरलेलो नसू तरी याची झळ मात्र 100% प्रत्येक माणसाला बसतीये. मग ती गॅसच्या निमित्तानं असो किंवा अनेक गोष्टी आहेत. ह्याकडे आपण कसं बघता आणि गॅस टंचाईकडे आपण कसं पाहता? नाही बघा, म्हणजे एका युद्ध विश्लेषकाने असं परवा म्हटलं की म्हणजे आपल्या देशाच्या बाहेरचे की ही तिसऱ्या विश्वयुद्धाच्या दिशेने वाटचाल आहे. आणि त्याचं म्हणणं होतं ते खरं होतं की आत्ता युद्ध 2 किंवा 3 देशांमध्येच चालू आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध चालू आहे. पण याची झळ ही सगळ्या जगाला बसते. हो, खरंय. आणि दुसऱ्या विश्वयुद्धाचा आपण इतिहास पाहिला तर पहिल्यांदा युद्ध तर ग्रेट ब्रिटन आणि जर्मनी यांच्यात होतं. जर्मनी आणि पोलंड यांच्यात पोलंडवर त्याने पहिलं आक्रमण केलं आणि मग ते आक्रमण वाढत गेली आणि मग कालांतराने ते विश्वयुद्धामध्ये रूपांतरित झालं. आणि त्याच्यामुळे हे युद्ध एक असं युद्ध आहे की तेलाच्या किंवा एनर्जी सप्लायच्या कन्स्ट्रेंटमुळे त्या ठिकाणी आपल्यालाही झळ बसते, चायनालाही झळ बसते, युरोपलाही झळ बसते, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, म्हणजे जवळजवळ जगातल्या सर्व देशांना या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात झळ बसते. आणि त्यामुळे हे दुर्दैवी आहे. पण भारतामध्ये आत्ता गॅस टंचाई निर्माण झाली आहे असं मी काही म्हणणार नाही. तुम्ही आपला 40% ऑइल हे हॉर्मुझच्या त्या समुद्रधानीमधनं येतं, बाकीचं सगळीकडनं अन्य मार्गाने आपल्या देशामध्ये येतं. खरंय. आपल्या देशामध्ये अटलजींच्या काळात आपल्याकडे मुंबईमध्ये महानगर गॅस आला. बरोबर. त्याच्यानंतर मोदी सरकारने देशभरातल्या अनेक शहरांमध्ये पाईप गॅस देण्याचं काम केलं आणि त्यामुळे आज मुंबईकर जे बिल्डिंगमध्ये राहत आहेत बरोबर. त्यांना या गॅस टंचाई तुम्ही जी म्हणताय त्याची काहीच झळ नाहीये. बरोबर. आणि त्याच्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत आपण बघितलं तर आपला देश खूपच त्या दृष्टीने शब्दप्रयोग योग्य का अयोग्य मला पण सुखात आहे. आत्ता तरी शेअर मार्केट खाली चाललंय, काल तर फारच दणक्यात खाली गेलं शेअर मार्केट. पण मोदीजींच्या समर्थ नेतृत्वामुळे त्या ठिकाणी आपण खूपच सावलीमध्ये आजही, युद्धाच्या झळांपासूनच्या सावलीमध्ये आपण आजही आहोत असं मला वाटतंय. आणि मीही सगळ्यांसारखीच आशा करतोय की युद्ध लवकरात लवकर संपेल आणि यातला काहीतरी मधला मार्ग निघेल. तुमच्या मतदारसंघातल्या लोकांच्या पण काही कंप्लेंट्स आल्या असतील, हे नाही येते रे, तर कशा पद्धतीच्या कंप्लेंट्स आहेत आणि येत्या काळामध्ये? मेन समस्या लोकांना आहे ती LPG सिलेंडरची आहे. पण त्यात सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे बहुसंख्य लोकांकडे पाईप गॅस आहे. माझ्याकडे तर म्हाडासारख्या LIG कॉलनीत सुद्धा आम्ही पाईप गॅसची धोरणात्मक बदल करून पाईप गॅस त्या ठिकाणी दिलेला आहे. पण झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांकडे आजही LPG सिलेंडर आहेत. बुकिंगची संख्या वाढली आहे कारण लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण बरोबर काँग्रेसच्या अपप्रचारामुळे त्या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि त्यामुळे बुकिंगची संख्या वाढली आहे. पूर्वी देशभरात जे रोज काही लाख 55 लाख बुकिंग होत होतं तिकडे एकदम 75 लाखापर्यंत आकडा गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात समस्या आहेत. लोक फोन करतायत, आम्ही जे वितरक आहेत त्यांच्याशी संबंध ठेवून आहोत. सरकारने सप्लाय हा रॅम्पअप केलेला आहे, मोठ्या प्रमाणावर वाढवलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की युद्ध काही अनंत काळ चालेल अशी काही स्थिती असायचं कारण नाहीये. कधी ना कधी ते युद्ध लवकरात लवकर संपेल. कारण एका दृष्टीने पाहिलं तर आपण एका असमान याच्यामध्ये हे युद्ध चालू आहे. युक्रेन रशियाची गोष्ट वेगळी आहे कारण युक्रेनच्या मागे अख्खा युरोप आहे आणि अमेरिका पण आहे. तिथे या ठिकाणी अशी स्थिती नाहीये आणि त्याच्यामुळे युद्ध लवकरच संपेल. आणि ही जी काही थोडी समस्या निर्माण झाली, पण आपण पाकिस्तानमध्ये बघितलं तर काय आहे, आज पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत, त्यांनी शाळांना सुट्टी देऊन ठेवली. श्रीलंकेत स्थिती काय आहे, पण तशी स्थिती आपल्याला अजिबात नाही. याचं कारण मोदी सरकारची धोरणं आहेत. जसं मी म्हटलं की तुम्ही आपली